प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू पॉलिटेक्निक मध्ये आजच प्रवेश घ्या। आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, उसगाव मुडशिंगी रोड, कोल्हापूर। प्रवेशासाठी संपर्क 8799926060 आणि 8799926070। शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, तर या पावसामुळे शेतकरी बांधवांना देखील दिलासा मिळाला आहे। शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, तर या पावसामुळे शेतकरी बांधवांना देखील दिलासा मिळाला आहे। तर आताच आपण कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदी घाटावर आहोत। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की पंचगंगा जी नदी आहे ती दुधडी भरून वाहताना आपल्याला दिसत आहे। जी या नदीमध्ये जी मंदिरं दिसत होती ती देखील आता बुडालेली दिसत आहेत। कोल्हापूर शहरात देखील 2 दिवस झाले जोरदार पाऊस सुरू आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील जी पंचगंगा नदी आहे ती दुधडी भरून वाहताना दिसत आहे आणि पहिल्यांदाच यावर्षी पंचगंगा नदी ही पाणीपात्राबाहेर आलेली आपल्याला दिसत आहे। शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। गगनबावडा, आजरा, राधानगरी, शाहूवाडी या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे। तर जिल्ह्यातील एकूण 58 बंधारे ही पाण्याखाली गेलेले आहेत। तर तुम्ही समोर पाहू शकताय पंचगंगा नदीवर असलेला छत्रपती शिवाजी महाराज पूल पाहिल्यास आपल्याला समजते की पाणी पातळी कितपत वाढली आहे। यामुळे मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी ही दुधडी भरून वाहताना दिसते आहे। तर असाच पावसाने जर जोर लावला तर राज्यासह अनेक जी जिल्ह्यातील बंधारे आहेत ती देखील पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात पावसाने जोरदार हजेरी लावण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनासोबत नागरिकांनीही याची दक्षता घेणे गरजेचे आहे। कॅमेरामन नाजत्तासह अमृता पवार, माझा महाराष्ट्र, कोल्हापूर। नमस्कार, मी अभिजित चव्हाण। सर्व प्रेक्षकांनी माझा महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।